तर मित्रांनो, आज एक मला स्मार्ट पद्धतीने फ्रॉड करणारा एक भिकारी भेटला होता. तर विषय असा झाला की एअरपोर्टला, पुणे एअरपोर्टला एक मॉल आहे, एरो मॉल. त्या ठिकाणी रेस्टॉरंट आहेत बरेचसे. तिथून मी ऑर्डर पिक केली. मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट ऑर्डर घेतली आणि एअरपोर्टच्या जवळच एक लोकेशन आहे, लहानोरी. लहानोरी या लोकेशनवरती गेलो आणि कस्टमरला कॉल केला. परंतु कस्टमरला कॉल लागत नाही. 3-4 वेळा मी ट्राय केलं त्यांना कॉल करायचं, परंतु त्यांना कॉल लागतच नव्हता. मग मी थांबलो की त्यांचा मला कॉल येईल. तिथे एक ऑप्शन असतं की कस्टमर नॉट आन्सरिंग म्हणून. ते ऑप्शन क्लिक केलं आणि मी थांबलो की ते मला कॉल करतील परत म्हणून. तर विषय असा झाला की एक व्यक्ती आला माझ्याकडे, माझ्या वयाचा तसा येतो मुलगा, आणि त्याने मला म्हणलं की ही ऑर्डर माझी आहे. मग आता कस्टमर तर एकतर रिस्पॉन्स देत नव्हतं, आणि हा विषय असा होता की त्या कस्टमरचं जे नाव होतं ना, ते लेडीज नाव होतं आणि हा मुलगा आलेला माझ्याकडे. आणि मग मी चॅट बॉक्स ओपन केलं. चॅट बॉक्स मध्ये असं पण असतं कधी कधी की मुलगा मुलीला ऑर्डर करतो, किंवा जे ज्या ठिकाणी ऑर्डर ज्याला द्यायची असते त्याचं नाव असतं, आणि चॅट मध्ये ज्याने ऑर्डर केली त्याचं नाव असतं. मला वाटलं कदाचित याचं नाव असेल की त्या ठिकाणी. मी चेक केलं पण तिथं पण लेडीजच नाव होतं. मग फोन तर लागतच नव्हता. त्यानं मला डायरेक्टली म्हटलं, तुम्ही गायकवाड आहात, नाव माझीच ऑर्डर आहे. असं बोलल्यावर मग मला वाटलं, अरे नाव सांगितलं, तर आता द्यावं लागेल ऑर्डर. मी ऑर्डर देत असेल. त्यानं मग मला बोलला की यार नेटवर्क नाहीये, नाही तर तुम्हाला मी टीप दिली असते, असं बोलला. माझं नेट चालत नाही, तर मी तुम्हाला फोन पे केला असता आणि टीप दिली असती. मी म्हणला, अरे नका, मला जास्त वेळ होत होता, वेळेवर आला, धन्यवाद म्हटलं आणि ऑर्डर देत होतो. मग ऑर्डर देत होतो तेवढ्यात मला आलेला कॉल, आणि तिथं स्पॅम म्हणून येतं जेव्हा झोमॅटोचा कॉल येतो. तर मला वाटलं असंच असेल, तरी पण मी तो कॉल रिसीव्ह केला आणि तो माझ्यापासून थोडासा दूर गेला होता. तेवढ्यात त्या कस्टमरचा कॉल आला आणि त्यांनी म्हटलं की कुठे आलात तुम्ही, ऑर्डर घेण्यासाठी येत आहे. मग ती लेडीज होती. मी म्हटलं मी त्या ऑर्डर दादाकडे दिली. मी म्हणली, कोणते दादा? मला तेव्हा समजलं की तो व्यक्ती फ्रॉड होता. मी पळत गेलो, मग मला थांबवलं, त्याच्याकडून ऑर्डर घेतली. तो व्यक्तीला मी तिथं मग विचारलं की भाऊ, असं का केलं तू माझ्यासोबत, की ऑर्डर तुझी आहे? तर तो म्हणतोय की दादा मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी असं. मी आता तुम्हीच सांगा, मॅक ची ऑर्डर होती, म्हणजे ते जरा जास्त महाग असतात ते ऑर्डर. ते ऑर्डर त्याला खायची होती. त्यानं मला जर पैसे मागितले असते 100-50 रुपये, तर मी दिले असते की बाबा जा खायला म्हणून. भूक लागली म्हटलं आता काय करणार कोणीतरी. परंतु त्यानं माझा लॉस केला असता. आणि विषय म्हणजे असा, तो किती मोठा गेम केला माझ्यासोबत की त्याने माझं आडनाव सांगितलं. मग मी त्याला विचारलं, ठीक आहे ते जाऊ दे, तू माझं नाव कसं काय घेतलं ते सांग. तर त्यानं म्हणला की मी तुझ्या गाडीचा नंबर सर्च केला आणि फक्त एक अंदाज लावलेला होता. आता मी त्याला काही बोलू शकलो नाही. म्हटलं त्याला भूक लागली होती म्हणून. मी म्हणलं, भाऊ मी तुला पैसे तर आता दिले लागते, परंतु तू गलत केला, त्याबद्दल मी तुला काही बोलत नाही. ते जा म्हटलं, ऑर्डर घेतली, कस्टमर आला, कस्टमरला ऑर्डर दिली आणि तिथून निघून आलो. तर